ग्रॅज्युएशन झाल्यावर चिवड्याचं दुकानच लावणार आहोत, पण त्यासाठी प्रॅक्टिस तर करायला लागेल ना. पण तुम्हाला प्रॅक्टिसची काही गरज नाही. ते फॉलोचं बटन तुम्ही असंच दाबू शकता आपल्या उजव्या अंगठ्यानं. सर्वांना जय गजानन माऊली. तर आज होता श्रींचा 148वा प्रगट दिन. त्यानिमित्त आमच्याकडून पालखी व दिंड्या गाव भ्रमणासाठी निघणार होत्या. त्यासाठी इकडे महाराजांचा रथ सजवणं चालू होता. हळूहळू बाहेर गावून आलेले लोक व दिंड्या मंडपामध्ये जमा होत होते. थोड्याच वेळात महाराजांची पालखी व दिंड्या गाव फेरीसाठी निघाले. दिंड्यांसोबत मी पण निघून गेलो, कारण की आपलं काम होतं व्हिडिओ घेणं आणि कुठं काय चालू आहे ते पाहिजे. दिंड्या तर खूप आल्या, तर काही लहान मुलांच्या तर काही मोठ्या माणसाच्या, सगळेजण दिंड्यामध्ये नाचून हरिनामाचा आनंद घेत होते. थोड्याच वेळात महाराजांची पालखी व दिंड्या हनुमानजीच्या मंदिरापाशी आला. इथं सगळ्यांना चिवडा वाटप करायचा होता. तर चिवड्याचं टोपलं मीने घेतलं, कारण की ग्रॅज्युएशन झाल्यावर आपल्याला चिवड्याचं दुकानच खोलायचं आहे. आतापासून प्रॅक्टिस राहिली तर तेव्हा कुठं जमलं. चिवडा वाटून जरासं पुढे चालत नाही तेवढ्यात आपल्याला पुढच्या मोडीवर सुजाभाऊ चाय वाटत दिसला. तो म्हणे तू चिवड्याचं दुकान खोलशील तर मी पण चायची टपरी खोलतो म्हणे. चाय चिवड्याचा वाटप झाला तर थोडंसं पुढे आलो तर इकडे बासुंदीचा बेल होता. दिंडीवाल्याले प्युअर मलाईवाल्या दुधाची बासुंदी पाजून दिली आणि निघालो पुढे जायसाठी. हलकीची अर्ध्या गावाची तर फेरी झाली, आता अर्ध्याच गावाची फेरी बाकी होती. जशा वरच्या रस्त्याने दिंडी आल्या तसेच त्यांच्यासाठी मसाला भात व जिलेबी उपलब्ध करून देण्यात आली. तिखट खाऊन ज्यांची आग होती त्यांच्यासाठी शरबत पण बनविण्यात आलं. पुन्हा एकदा तिथून आपल्या मंडळाच्या पोराला घेऊन पुढे निघालो, कारण की जिथे जिथे सेवा करायचं काम राहील तिथे तिथे आपल्या मंडळाचे पोरं पुढेच राहील. इकडे येऊन पाहतो तर साबुदाण्यावर नंबर होता. आता इकडे काही जण साबुदाणा प्लेटामध्ये भरत होते आणि काही जण ते झाकण्यामध्ये भरून दिंडीमध्ये निघण्यासाठी तयार होते. दिंडीवाल्याला साबुदाणा वाटून झाला. आता होती आपली बारी. सगळ्यांनी एक एक प्लेट नाश्ता मारून घेतला आणि निघाले पुन्हा पुढे जासाठी. एखाद्या वेळी तुम्ही पण या आमच्या गावी श्रींच्या प्रगट दिनासाठी. दिंडीसोबत चालत चालत मंदिरापाशी आलो. इथं मेन्यू मधला सगळ्यात लास्टचा आयटम बाकी होता लसी. तो म्हणजे सगळ्याला वाटून दिला आणि निघालो पुन्हा मंदिराकडे जायसाठी. मंदिरापाशी आलो. सगळ्या दिंड्या मंडपामध्ये घुसल्या, कारण की आता होणार होती काल्याची कीर्तनाला सुरुवात. काल्याचं कीर्तन संपलं आणि सगळी मंडळी एकजूट झाली आणि पंक्तीवाड्यास सुरुवात केली. पण चला तर पंक्तीवाड्याला तदलोक तुम्ही पण ते फॉलोचं बटन दिसते आणि तेच ते लवकरात लवकर फॉलो करून घ्या आणि पुढच्या वर्षी या आमच्या गावी तुम्ही पण प्रगट दिनासाठी.